हा आपल्या इथे बागेमध्ये आलेला आहे जास्वंदीचा फूल. सिंगल आहे जास्वंदी. पाऊस आत्ताच पाऊस होऊन गेला नाही, ते पाणी सगळं जमा होतं. हे बघा, याला आपण ओळखता का? काल झाड लावलेलं ना, त्याच्यावरती हे बघा मस्त फूल आलेलं आहे. इकडे पण एक आलंय, चिनी गुलाब. चिनी गुलाब काढूया आपण. अरे हे का ओरडतायत? अच्छा, ये डॉगी इंसान आहे इसलिए. घाबरते त्याला. सुंदर फुलं. आणि इथून घेऊया आपला हा रोज. सूर्य नाव लागेल. हे मस्त छान फुलं काढली आपल्या गार्डनमधून. आता ऊन होतं, लगेच पाऊस आला. अचानक लगेचच पाऊस येतो, ऊन पडतं, आणि म्हणून कपडे पण नाही बाहेर घालत. आणि शिडीने लावली त्याच्यामुळे हे होतं, वरती पण नाही, टेरेसवरती कपडे घालू शकत. आता आपण जाऊया मंदिरमध्ये आणि नैवेद्य दाखवून पूजा करूया. आत्ताच एकदम जाडा पाऊस येऊन पडून गेला. असं वाटतं अलबी पाऊस पडलाय की काय. हे बघा, ऊन होतं आणि डायरेक्ट पटकन पाऊस आला. इथे पानावरती पाणी साचलेलं आहे. हे आहेत आळूची पानं. थांबा जवळून दाखवते. इथला सुंदर व्ह्यू बघून घेऊया. कुत्र्याला घाबरून सगळी कोंबडी येऊन इथे थांबली घरात. हे बघा पाणी कसं जमा झालंय. बाकीचं हवेने उडून गेलं मी येईपर्यंत. छान वाटते ना, एकदम मोतीच वाटते. असं वाटतं की असं जवळून पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की हे मोतीच आहे, पाण्याचा थेंब नाही आहे. इथे पण तसंच आहे, छोटे छोटे. हा तर खूपच भारी, एकदम छोटंसंच पडलंय. तेरीच्या पानावरती. तुम्ही आळूची पानं बोलता, आम्ही तेरीची पानं बोलतो. ही झालेलं आहे ते पण नंतर. हो, एखादा प्रसाद आहे. फुलं आता मी इथे आली आणि नैवेद्य दाखवलं. म्हणजे आपण पाणी सोडतो ना नैवेद्यावरती, तर आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे मी असं हाताने भरवते. आधी बाप्पाला दाखवलं, नंतर केशवची इकडे छोटीशी मूर्ती आहे तिथे, नंतर राधाराणीला आणि नंतर केशवला दाखवलं.
तर मी जेवढ्या वेळा असं घास भरवत होती ना तितक्या वेळा ते मला ढेकर येत होते. म्हणजे त्यांचंही पोट भरलं आणि माझंही पोट भरलं. ते सुदामाची मला ती एक गोष्ट आठवली. कसला आवाज येते बाहेर, मशीनचा आवाज येते बाहेर. सुदामा जेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते आणि त्याच्या घरामध्ये धान्य काहीच नसतं, अन्नही नसतं, तर त्यावेळेस तो काय करतो, सगळे मटके शोधून बघतो म्हणजे भांड्यांमध्ये. तर त्याला फक्त एक दाणा दिसतो. तो दाणा तो घेतो आणि त्या दाण्याचे 2 भाग करतो, 2 पानावरती ठेवतो. एक त्याच्या तो पत्नीला देतो अर्धा दाण्याचा भाग आणि अर्धा भाग तो कृष्णाला अर्पण करतो. तर त्याची पत्नी येऊन त्याला तोही भाग देते, म्हणजे त्या दाण्याचा अर्धा भाग आणि तो भाग दोघं मिळून रुक्मिणीला आणि कृष्णाला अर्पण करतात. आणि त्याच्यानंतर दोघांचंही पोट भरतं, म्हणजे कृष्णाचंही पोट भरतं आणि रुक्मिणीचंही. दोघं अर्धा अर्धा ते गाणं खातात. आणि लगेचच तसंच लगेच इकडे जो हा आहे सुदामा आहे आणि त्याची बायको, त्यांना दोघांनाही ढेकर येतो आणि त्यांचं पोट भरतो. आणि मग कृष्ण बोलतो की ह्या दाण्याचं आपल्याला ह्याची परतफेड करायची आहे वेळ आल्यावरती. तर आजही असंच झालं. मी असंच प्रत्येकाचा घास हाताने उचलून आधी गणपती बाप्पाला, नंतर इकडे केशवची छोटीशी मूर्ती आहे जी आपण नेहमी पूजा करतो त्या मूर्तीला, नंतर राधा राणीला, अशी मला 4 वेळा ढेकर आहे. त्यांना भरवल्यानंतर काय अद्भुत गोष्ट आहे ना. कोणी गोष्ट मानेल नाही मानेल माहीत नाही. नवीन झाडं लावलेली आहेत. ही आहे अप्सर मखमली, तिकडे पण आहे. हे टोमॅटोचं झाड आहे, 2 आहेत इथे. या मोगऱ्यावरती बघा कळ्या आलेल्या आहेत, 3 कळ्या आलेल्या आहेत. इकडे पण आहे अप्सर मखमली. इथे आहे तुळशीचं झाड, कारण की अंगणामध्ये तुळशी लावलेली नाही आहे अजून, कारण ते वृंदावन आणायचं आहे तुळशीचं. आणि इथे पण आहे अप्सर मखमली. इकडे शोपीसचं झाड लावलेलं आहे. हे आधीचं त्याला मुळे फुटलेले आहेत वाटतं, म्हणून ते हे होत नव्हतं, मग त्याला कट करून ठेवले. जगला तर जगला. हे जे चिनी गुलाब असतात ना ते पिंक आणि व्हाईट असे आहेत. इकडे परत दुर्वा लावलेला आहे मी. हा पण आहे तो बघा एकदम डार्क मरून. आम्ही तिला अप्सर मखमलीच बोलतो, बाकी तर मला माहीत नाही. याच्यावरती बघा कळी आलेली आहे जास्वंदीची. वाव, ग्रेट. तर आता ही नवीन आता आपलीशी झाडं तयार झालेली आहेत. इकडे जो गवत उगवला होता तो आज साफ केला, एकदम क्लीन, नीट क्लीन. तिकडे पण थोडा थोडा होता तो. म्हटलं नंतर पुन्हा आल्यानंतर ते जास्त नाही दिसणार. आता इकडे पण बराच गवत होता. हा सगळा गवत ते पिशवीमध्ये भरलेलं आहे, ते आवडामधलं आहे. हे सगळं तिकडे पुढे मध्ये तिथे दुर्वा आहे म्हणून तो नाही काढला अजून. तिकडे अंगण्याच्या इकडे असं सगळं गवत आता काढून घेतला. म्हणजे जेव्हा जन्माष्टमीला येऊ तेव्हा एवढं जास्त नसेल, कमीच असेल असला तरी. हा इकडे पण होता थोडं थोडं वाढलेला पातळ पातळ, तो सगळा काढून घेतला. हा सगळा इकडे पण कचरा आहे. हा इथे गवत वाढलेला तो काढला. या साईडचा बाकी आहे तो उद्या करेन, आज नाही करीत आता, कारण आता 6:45 झालेले आहेत, संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. आणि हा काय शेपूचं झाड आहे की काय मला माहीत नाही, पण शेपूसारखंच त्याचा वास येते. इथे पण आहे. इथे कोथिंबीर उगवलेली आहे, मी धने टाकले होते मला आठवत आहे, तर ते ठेवून दिले असंच. गावठी भाजी, त्या भाजीची एक हे आहे तर ते ठेवून दिले. प्लस हा सगळा इकडे दुर्वा आहे, तर हा दुर्वा नाही काढला मी. याच्यामध्ये काय काय गवत होतं तो काढला, जेवढा हातात येईल तेवढा. हा एवढा सगळा काढला गवत, तो भरूया आता पिशवीत आणि फेकून येऊया लांब. हे बघ बारीक बारीक भरपूर गवत होता. हा एवढा गवत, हा सगळा माल मसाला आवाडामधला म्हणजे आपल्या गार्डनमधला. इकडून छान असं नीट क्लीन एकदम साईड करून टाकलेली आहे.
तिथे ते हिरवगार फक्त आणि फक्त हे आहे दुर्वा. आणि ह्या इथे 3 टोमॅटोचे झाड होते, खूप होते. मी ते अर्धे हे केले, काढले आणि आतमध्ये लावले आपल्या गार्डनमध्ये. आणि इथे हे 4 ठेवून दिले, तर वाढले नाही तर कोणाला पाहिजे तर घेऊन जातील. पाणी बघा, इथून हे वाहते झरे आहेत, हे झरे वरून आलेले आहेत. आणि हा मासा बघा, हा पाण्यावर तरंगणारा कोणता मासा आहे त्याचं नाव नाही मला आता आठवत आहे. ही बघा, ही ग्रीन शेवाई आहे. ही शेवाई असेल तर एवढा काही प्रॉब्लेम नाही, ही सुद्धा शेवाई वाढते. मग आता म्हटलं आलीच आहे गावी तर आपण छानपैकी टाकी साफ करून घेऊ. आणि हा गवत किती सुंदर उगवलेला आहे बघा. हा पाणी असा वाहत इकडून इकडे जातो. ही मोरी आहे. छोटी छोटी मासे आहेत आतमध्ये.